हस्त सामुद्रिक शास्त्र. म्हणजे मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत श्री प्रद्योत पेडणेकर सर, जे एक हस्त समुद्रशास्त्री आहेत. त्यांचा न्यूमरॉलॉजी, टॅरोट रीडिंग, रेषाशास्त्र यावर गाढा अभ्यास आहे. 2014 पासून म्हणजे साधारण 12 वर्षापासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये या कन्सल्टेशन सर्व्हिसेस देतात. आजचा जो टॉपिक आहे तो एखाद्या व्यक्तीचे हात नसतात तरी देखील त्याचं भविष्य काय असतं हे सांगू शकेल. तुमच्या हातावरच्या रेषा तुमच्या जीवनातील कुठल्या माइलस्टोन बद्दल बोलतात, त्याचा अर्थ काय होतो आणि त्या कशा वाचायच्या असतात, अगदी सोप्या सरळ पद्धतीने आपण चर्चा केलेली आहे. होपफुली तुम्हाला हा एपिसोड आवडेल आणि तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण होतील अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. प्रद्योत सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. आमच्या प्रेक्षकांना तुमची एक थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार. मी प्रद्योत प्रशांत पेडणेकर. 2014 पासून हस्तसामुद्रिक शास्त्री किंवा हस्तसामुद्रिक या क्षेत्रात शिक्षण घेतोय. 2017 पासून मी माझी स्वतःची इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस केली. आत्तापर्यंत देश परदेशातले म्हणजे अगदी उत्तर कोरियामधले पण लोक माझ्याकडे हात दाखवून गेले. ऑनलाईन मी पामिस्ट्री बघतो, ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. त्यामुळे अमेरिका, दुबई या देशांमध्ये तर आहेच आहे, पण ज्या देशांमध्ये जाणं किंवा त्या देशांची कॉन्टॅक्ट असणं खूप अवघड आहे अशा देशांमध्ये सुद्धा माझे क्लायंट्स आजही आहेत. ओके. आणि लोक विश्वास ठेवतात, खूप जास्त विश्वास ठेवतात. आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या शास्त्रावरती विश्वास हा असा कुठल्या एका कम्युनिटीचा नाहीये, तर सगळ्यांचाच आहे. बरोबर. माझे क्लायंट्स ख्रिश्चन पण आहेत, मुसलमान पण आहेत, हिंदू तर आहेतच. त्यामुळे असं काही नाही की फक्त एकाच धर्मासाठी किंवा एकाच कम्युनिटीसाठी हे शास्त्र असं नाही, काहीच नाही. बरोबर. आणि ते सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. म्हणूनच आपण याला शास्त्र म्हणतो खरं तर. बरोबर. म्हणजे शास्त्र आहे म्हणूनच ते कुठल्याही देशात, कुठल्याही ठिकाणी ते तंतोतंत तसंच ठरतं, जुळतं. मला सर, आता तुम्ही उल्लेख केला हस्त सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय, हे बेसिकली सोप्या भाषेत एका 5वीच्या मुलाला कळेल या भाषेत सांगा. बेसिकली आता 5वीचा मुलगा किंवा शाळेतल्या मुलाला शास्त्र म्हणजे काय, तर प्रयोगांवरती सिद्ध होणारं, स्थळ काळ परत्वे ते खरं ठरणारं हे म्हणजे शास्त्र. हस्त सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय, स्थळ काळ म्हणजे ते भारतातला हात असो वा अमेरिकेतला हात असो वा जर्मनीतला हात असो, हातावरच्या रेषा सेमच असतात, हातावरच्या रेषा वेगळ्या नाहीत. स्थळ काळ परत्वे तुम्ही इथे आज रात्री 11 वाजता बघा, उद्या सकाळी 12 वाजता बघा, कधीही बघा, त्या रेषा बदलत नाहीत. म्हणजे स्थळ झालं, काळ झालं, तुम्ही कुठल्याही पद्धतीने हात बघा, हातावरच्या रेषा सेमच असतात, म्हणून आपण त्याला शास्त्र म्हणतो. आणि हातावरनं आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळतात, म्हणजे मानवाच्या पूर्ण शरीरावरती अशी कुठलाही एकही अवयव नाही किंवा एकही गोष्ट नाही जी विनाकारण आहे. ओके. म्हणजे मानवाचं शरीर जे काही देवाने बनवलेलं त्याच्यात पूर्णपणे काही ना काहीतरी अर्थ आहे म्हणून ते शरीर बनलंय. तसंच या रेषा सुद्धा आहेत. रेषांना सुद्धा प्रत्येक रेषेला काही ना काहीतरी अर्थ आहे, म्हणून हे आपण हस्तसामुद्रिक शास्त्र म्हणतो. याच्यावरनं आपल्याला जी रेषा आहे, म्हणजे आयुष्य रेषा असेल तर आयुष्यामधल्या घडामोडी बघता येतात, हृदय रेषा असेल तर त्याचं स्वभाव कसा आहे ते बघता येतं. बेसिकली ह्या वेगवेगळ्या व्यक्तीनुसार बदलतात की सगळ्यांच्या मोर ऑर सेम असतात? नाही, रेषाचं कारकत्व तेच आहे, पण रेषा बदलतात. रेषा बदलतात म्हणजे काय, एखाद्याची रेषा लांब असेल, एखाद्याची रेषा आखूड असेल, एखाद्याची रेषा जाड असू शकते, एखाद्याची फेंट असू शकते. त्याच्यावरनं त्याचं कारकत्व बदलतं, म्हणजे त्याचं मिनिंग बदलतं. आणि त्या रेषा ज्या आत्ता आहेत तसं जसं नशीब बदलू शकतो तसं रेषा नाही बदलू शकत? नाही, रेषा कधीच बदलत नाही. मुख्य रेषा हातावरच्या कधीही बदलत नाही बदलत. ओके. बदलतात ते प्रभाव रेषा, म्हणजे छोट्या मोठ्या रेषा येतात त्या बदलतात फक्त. बरं. आता तुम्ही उल्लेख केला की स्थळ आणि वेळ वगैरे. आता कुंडली एक बेसिकली ज्योतिषशास्त्र आणि आपलं हस्त रेषाशास्त्र याच्यामध्ये काय फरक आहे? ह्याच्यात महत्वाचा फरक असा आहे ना की कुंडली शास्त्राला तुमचं जन्मवेळ, जन्मठिकाण आणि जन्मदिनांक हे अगदी परफेक्ट लागतं. म्हणजे त्याच्यात 10 मिनिटाचा जरी गॅप असला तरी त्याचं प्रेडिक्शन पूर्ण बदलतं. तेच हस्तसामुद्रिक शास्त्रात आपल्याला याच्यापैकी काहीच लागत नाही. साधारणतः आपल्याला त्याचा जन्म साल लागतं, जेणेकरून आपण त्याच्या हातावरनं तो हे बांधू शकतो.
आपल्याला फक्त जन्मसाल असेल, जन्मदिनांक असेल, बास झालं, त्याची जन्मवेळ वगैरे लागत नाही. एवढ्यावरनं आपण प्रोडिक्शन पूर्ण परफेक्ट देऊ शकतो. तुमच्या दृष्टीने आता तुम्ही बरेचसे हात पण बघितले असतील किंवा कुंडली पण बघितली असेल, तर मोर ॲक्युरेट रिझल्ट कशामध्ये आहे? सर ॲक्युरेट इन टर्म्स ऑफ व्हॉट? बेसिकली कसं आहे, ॲक्युरसी जर तुम्ही बघितलं, घटना हातावरनं परफेक्ट कळते. बरं. म्हणजे ही घटना घडणार आहे ह्या वर्षी, हे आपण हातावरनं अगदी परफेक्ट सांगू शकतो. पण आता जर तुम्ही म्हणलात की ह्या दिवशी काय घडेल, तर ते हस्तसामुद्रिक शास्त्र नाही सांगू शकत. त्या हस्तसामुद्रिक शास्त्राचं लिमिटेशन आहे. म्हणजे जर तुम्ही मला म्हणलात की मला मुहूर्त काढून द्या किंवा मला आज घर घ्यायचंय, आज घेऊ का, ते मी नाही सांगू शकत. पण ह्या वर्षात तुमचं घर होणार आहे हे मी 100% सांगू शकतो. कुठल्या महिन्यात तिथपर्यंत सांगू शकतो, पण दिवस सांगणं हे हस्तसामुद्रिक शास्त्रात नाही शक्य. आणि कुंडलीत ते शक्य आहे. कुंडलीत ते शक्य आहे, पण त्याच्यासाठी तुमची कुंडली परफेक्ट पाहिजे. तुमची जन्मवेळ, जन्मठिकाण आणि जन्म तारीख ही परफेक्ट असली तरच तिथं परफेक्ट होणार आहे. बरोबर. म्हणजे तुमचे इनपुट्स जर व्यवस्थित असतील तरच तुम्ही त्याच्यावर रिअलिस्टिकली म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट मिळवू शकता. अदरवाईज ते शक्य नाहीये. म्हणजे इनपुटच चुकीचे असतील, काही लोकांचं अंदाजे गणित असेल. नाही, गडबड काय होते सर याच्यात, आत्ताच्या काळात सुद्धा, म्हणजे आधीच्या काळात तर दवाखाने वगैरे नव्हतेच, त्यामुळे जन्म जो व्हायचा, जो डॉक्टरला वेळ जाणवेल तो सांगायचा. आता सुद्धा आपली जी हे असते नाळ, ती कट करण्याचा वेळ आणि जेव्हा बाहेर मुलाला दिलं जातं ती वेळ, याच्यात 10 मिनिटाचा कमीत कमी अंतर असतोच. त्यामुळे नक्की तुम्हाला कुठली वेळ सांगण्यात आली त्याच्यावरती कुंडली बदलते. म्हणून कुंडलीचं परफेक्ट असणं याचे चान्सेस खूप कमी आहेत. बरोबर. सर, कॉन्ट्रोवर्शियल कमेंट्स येतात. मी बरेचसे, आपण या पॉडकास्टच्या निमित्ताने मी ज्यावेळेस रिसर्च करत होतो, तर कमेंट्स मी वाचायचो की लोकांच्या अपेक्षा काय किंवा प्रतिक्रिया काय आहेत. त्यात बऱ्याच लोकांनी असं म्हणलं की ज्याचे हात नाही तो पण नशीब असतो किंवा त्याचं पण भविष्य असतं, तर मग हे सगळं फेक किंवा त्याला बोलून वाढवून सांगितलं जातं वगैरे. तर आपलं काय ओपिनियन आहे? सर, बऱ्याचदा असं होतं की हात नाही त्याला भविष्य नाही का. तर माझं त्यांना एकच उत्तर असतं, सर हात हे भविष्य बघण्याचं माध्यम आहे. तुम्हाला समजा इथून मुंबईला जायचंय, तुमची गाडी पंक्चर झाली, तुम्ही जाणार नाहीये का? तुम्ही बसनी जाल, तुम्ही कॅबनी जाल, तुम्ही चालत जाल, तुम्ही पळत जाल, कसंही जाल, पण जाल. म्हणजे काय, तुमचं एक माध्यम गेलंय, तुमचा प्रवास नाही गेलेला. तसंच हात हे एक माध्यम आहे. हात नाहीये तुम्हाला, तुम्ही कुंडली बघा, तुम्ही न्यूमरोलॉजी बघा, तुम्ही टॅरो बघा, असंख्य पर्याय भविष्य बघण्याचे. हात म्हणजे भविष्य नाहीच आहे. मी हात म्हणजे भविष्य नाहीच म्हणत आहे. हात हा एक भविष्य बघण्याचं माध्यम आहे, तेवढंच आहे. ओके. म्हणजे मग त्या व्यक्तीने करायचं काय? कुंडली बघू शकता, तुम्ही टॅरो बघू शकता, तुम्ही न्यूमरोलॉजी बघू शकता, पर्याय भरपूर आहेत सर. म्हणजे बेसिकली की आपण असं म्हणू शकतो की हस्तरेषाशास्त्र हे काय फायनल डेस्टिनी नाहीये त्याला? नाही, हस्तसामुद्रिक शास्त्र हे डेस्टिनी नाहीच आहे, फायनल नाही आणि स्टार्ट पण नाही. ते फक्त डेस्टिनी बघण्याचं माध्यम आहे, एक प्लॅटफॉर्म आहे. फक्त प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे कॉलेजेस बघूया, समजा मला 12वी मध्ये ऍडमिशन घ्यायची किंवा मला इंजिनिअरिंगला जायचंय, मला जर एखादं चांगलं कॉलेज नाही मिळालं तर मला दुसऱ्या कॉलेजमध्ये जावंच लागतं. मी इंजिनियर बनणं थांबणार नाहीये. बरोबर. मी फक्त कॉलेज बदलणार आहे. तसंच याच्यात आहे, फक्त हात नाही बघायचे, कुंडली बघायची. बरं, खूप छान. मलाही विचारायचं सर, आता नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये जम्बलिंग आहे. आता स्टार्टअप इंडिया असेल किंवा ऑनलाईन इन्फ्लुएन्स खूप आहे युथवर, जेनझी ज्यांना म्हणतो. अर्धी लोक घरच्यांचे पैसे घेऊन बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि पण परत पसतात, किंवा बरीच लोक जॉब हे एक नोकरशाही आहे आणि नाही मला तर राजाच बनायचं आहे, मग सोडतात आणि परत दुसरं ट्रायल एरर करतात, तिथं पसतात, मग त्यांना दोन्हीकडे जागा नसते. तर मग आता नोकरी किंवा व्यवसाय हा जो डिसिजन घ्यायचा आहे, आता नोकरी ही कुठलीही पकडतोय आपण, नॉट लाईक की गव्हर्नमेंटच फक्त. तर आता समजा माझे 3 प्रश्न आहेत यामध्ये. एक, गव्हर्नमेंट जॉब आहे का नाही नशिबामध्ये, तो कसा ओळखायचा? दुसरं, प्रायव्हेटमध्ये तुम्ही काय करू शकता, किती मोठ्या पदावर जाऊ शकता, किंवा त्या व्यक्तीसाठी नोकरी हा पर्यायच नाही आणि त्यानं व्यवसायामध्ये जास्त सक्सेसफुल होऊ शकेल, हे एकंदरीत तुमच्या ऑब्झर्वेशनवरून काय सांगाल? सर, याच्यात आपण 3 प्रकार करतो. जसं तुमचे 3 प्रश्न आहेत, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि बिझनेस. बरोबर. हे 3 आपण प्रकार बघतो. आत्ताचं काय झालंय ना, आयटीला एवढं पब्लिक कंटाळलंय की आयटी सोडून आम्हाला काहीतरी करायचंय. मग ते बिझनेस करायचा आहे, स्टार्टअप करायचा आहे, काहीतरी साईड इन्कम पाहिजे म्हणून प्रयत्न करतात. पण त्यांच्या हातात जर तशी भाग्यरेषा नसेल तर बिझनेस नाही करू शकत. बिझनेसची भाग्यरेषा ही वेगळीच असते आणि जॉबची भाग्यरेषा ही वेगळी आहे. जर मला एखाद्याच्या हातात जॉबच दिसत असेल, मी त्याला कंपल्सरी सांगतो की तू जॉबच करायचा, तू बिझनेस नाही करायचा.
बरं. आणि बिझनेसची जर भाग्यरेषा असेल तर बिनधास्त बिझनेस कर. काही झालं तरी बुडणार नाही, हे मी त्याला सांगतो. पण हातावरनं त्या गोष्टी बघता येतात. आणि तिसरी गोष्ट तर पूर्णच वेगळी, गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट जॉब बऱ्याचदा आता माझ्याकडे लोक येतात, 32-33 वर्षाची असतात. आम्ही गव्हर्नमेंट जॉबचा प्रयत्न करतोय पण गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही. म्हणलं कधीपासून प्रयत्न करतो? 22-23 वर्षाचा असल्यापासून. म्हणजे 10-10 वर्ष ते लोक त्याच्या प्रॅक्टिससाठी किंवा तयारीसाठी घालवतात आणि त्यांच्या हातात काहीच राहत नाही. ना गव्हर्नमेंट जॉब मिळत, ना प्रायव्हेट जॉबमध्ये ते जाऊ शकतात. कारण 10 वर्ष काहीच गॅप आलेला आहे. सो माझं म्हणणं कायम असतं पालकांना, की तुम्हाला तुमच्या जर मुलांना गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला टाकायचं असेल किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करत असाल, तर वयाच्या साधारण एक 17-18व्या वर्षी तुम्ही हात दाखवला पाहिजे. बरं. जेणेकरून त्या मुलाच्या हातात गव्हर्नमेंट जॉब खरंच आहे का, ते आपल्याला बघता येतं. असेल तर नक्की प्रयत्न करा. पण नसेल तर त्या एका जाळ्यात अडकू नका. कारण तुमचं भविष्य पहिले जे 35 वर्ष आहेत तेच महत्वाचे असतात आणि तुम्ही जर 32व्या वर्षापर्यंत जॉबच नाही केला, तर पुढचं खूप अवघड होऊन जातं. सरांनी एकदम ॲक्युरेट सांगितलं. आता मी काही कारणानिमित्त एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी इन्स्टिट्यूटच्या किंवा त्या स्टुडंटच्या टचमध्ये आहेत. काही लोकं माझ्याच बॅचमधली 7-8 वर्ष झालं आता अजून काहीच अचीव्ह नाही होत आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की सिंपल तुम्ही फक्त वन साइडेड न जाता एक योग्य कन्सल्टंट, सरांसारखा कन्सल्टंट निवडून तुम्ही तुमचा हात दाखवू शकता आणि पुढची जर्नी, कारण तुमचे ते 5-6 वर्ष गेलेले तुम्ही वापस नाही आणू शकणार. आणि तसा जर योगच नसेल तर तुम्ही किती ताकद लावली तर ते अचीव्ह नाही होणार आहे. त्यामुळे एकदा दाखवून बघायला हरकत नाही असं मला वाटतं. पालकांनी आणि स्टुडंटनी याचा नक्की विचार करा. सर मला एक विचारायचं आहे, की साधारण कर्ज किंवा आता ऑनलाईन खूप सारे ॲप्स आले ज्याच्यामध्ये इमिडिएट कर्ज आपल्या अकाउंटला रिफ्लेक्ट येतं, बँकमध्ये पैसा जाता आणि बरीच लोकं त्याचा सिबिल खराब होतो. म्हणजे मी रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळे ज्यावेळेस घर घ्यायला जातात लोकं त्या सिबिलचा एकदम बट्ट्याबोळ झालेला असतो किंवा प्लॉट घेताना पण त्यांना काही अचीव्ह होत नाही. कुठेतरी जुनी चूक असते किंवा जुन्या पद्धतीनं ते फायनान्स कळत नसल्यामुळे केलेल्या चुका असतात. तर हे दिसू शकतं का हातावर कर्ज? सर, हातावरती परफेक्ट कळतं, की तुम्ही कुठल्या वर्षी कर्ज घेतलेलं आहे आणि कुठल्या वर्षी तुम्ही चुकीचं कर्ज घेतलंय. अरे बाप! चुकीचं कर्ज म्हणजे मी काय सांगतो, बऱ्याचदा असं होतं, की आता मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक क्लायंट आले होते. 2019 साली त्यांनी 10% लोन घेतलं सर. बापरे! 10% पर मंथ. पर मंथ? पर मंथ. 120% हां. वर्ष. आणि त्यांनी ते पैसे उचलले आणि थोडे-थोडके नव्हते, 85 लाख होते. बापरे! हां. आणि त्यांनी आधी पण लोन घेतले होते. पण मला बरोबर ते 2019चं दिसलं, ज्याच्यामुळे ते आजही संकटात आहेत, आजही अडचणीत आहेत. सो हातावरनं घेतलेली चुकीची लोन्स, हे सुद्धा हातावरनं अगदी परफेक्ट कळतं आणि मग त्याच्यातनं रिकव्हर होणार आहे की नाही किंवा रिकव्हर व्हायला किती वर्ष लागणार आहेत, त्या गोष्टी बरोबर हातावरनं ओळखता येतात. पण हे ॲक्युरसी एवढी असते म्हणजे इयर हो. सांगू शकता तुम्ही? इयर मी तेच सांगितलं, इयरपर्यंत आपण परफेक्ट पोहोचू शकतो. दिवस सांगणं थोडंसं अवघड जातं याच्यात. पण ओके. इयरपर्यंत आपण अगदी परफेक्ट पोहोचतो. ओके. आणि समजा एखाद्यानं घेतलं असेल आणि त्याच्या हस्त तर त्याला काही उपाय पण सजेस्ट करता सर, का? उपाय सांगतोच आपण. म्हणजे परत मी ते हेच सांगेन, की हे घडणारं जे आहे ते घडणारच आहे. ते तुम्ही बदलू नाही शकत. तुम्ही फक्त त्याची तीव्रता कमी करू शकता. उपायांनी काय होतंय तर तीव्रता कमी होते. पण त्याच्यात आपण असे पण काही उपाय सांगतो जेणेकरून दुसऱ्याची मदत घेऊन काही त्याच्यात होऊ शकतं का? तशा पद्धतीने आपण उपाय सांगतो आणि मग ते त्याच्यातनं निघतात. वेळ लागतोच. ही काही जादू नाहीये. बरोबर. गोष्टी घडायला जर वेळ लागणार असतील तर त्या लागतातच. त्या माझ्या बाबतीत असले तरी आणि दुसऱ्याच्या बाबतीत असले तरी. सो त्या वेळेनंतर फक्त आता कसं होतं, मी त्यांना दिलासा देऊ शकतो, की 2 वर्ष थांबा, 2 वर्षानंतर तुम्ही याच्यातनं सुटणार आहात. बरं. मला ते दिसतं, की हे कधी सुटणार आहेत. तेवढ्यापर्यंत सांगितलं, की त्यांची मनस्थिती सुधारते. बरं. हां, म्हणजे स्टेबिलिटी येते. आपल्याला माहिती आहे, की कधी ना कधी हा संपणार आहे. काय होतं, लोकांना कधी संपणार आहे हे कळत नाही. त्याच्यामुळे मग चुकीचे निर्णय घेतले जातात. बरोबर. म्हणजे अगदी आत्महत्येपर्यंतचे विचार येतात डोक्यात. बरोबर. सो एक जर तुम्हाला गाईडन्स मिळाला, की हे संपणार आहे, आज ना उद्या हे संपणार आहे आणि याच्यातनं मी बाहेर पडणार आहे. हे जर कळलं तर माणूस त्या दिशेला जात नाही. सर्व प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं बाहेर पडतो. बरोबर. सर लग्नाबद्दल विचारायचं आहे. आता बऱ्याचशा लोकांचं म्हणजे जनरली मी न्यूज ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस क्रायटेरिया बदलला. पूर्वीची जी जीवन पद्धती होती ती अरेंज मॅरेज या टाइपमध्ये होते. घरचे लग्न ठरवायचे आणि त्या आता मोर ऑर लेस सगळी लोकं लव्ह मॅरेज किंवा डेटिंग ॲट लीस्ट करतात. लग्नापूर्वी भेटतात, फिरतात, टाईम स्पेंड करतात आणि मग डिसाईड करतात. म्हणजे याच्यात मला फार जास्त डीपमध्ये नाही जायचं. को-लिव्हिंग किंवा एकत्रच तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता. पण नॉर्मल जी सुसंस्कृत फॅमिली आहे, आपला जो ऑडियन्स आहे, तो समजा त्यांना हे बघायचं असेल, की योग कसा आहे, कधी आहे लग्नाचा आणि काय होईल?
हे सांगू शकता का हात? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. हातावरनं लग्न कधी होणार आहे हे अगदी परफेक्ट सांगितलं जातं. म्हणजे ह्या वर्षात तुमचं लग्न होणारच ते सांगितलं जातं. प्लस लग्नामध्ये म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज हे सुद्धा हातावरनं कळतं. ते आपल्याला व्यवस्थित सांगता येतं की हे लव्ह मॅरेज आहे, हे लव कम अरेंज. म्हणजे तुमच्या घरच्यांना सगळं मान्य होऊन मग हे अरेंज मॅरेज होणार आहे, त्या सुद्धा गोष्टी कळतात. आणि लग्नानंतरचे त्रास या सुद्धा हातावरनं आपल्याला सांगता येतं. त्यामुळे लग्न हा विषय पूर्णपणे हातावरती आपल्याला बघता येतो आणि इन डिटेल. आणि तो किती टिकेल, म्हणजे घटस्फोट हे पण अंदाज येऊ शकतं का? सर, घटस्फोटाच्या बाबतीत माझं एक कायम म्हणणं असतं, घटस्फोट ही भारतीय संस्कृतीच नाही. घटस्फोट म्हणजे 40 वर्षांपूर्वी हात असाच होता, हातावरच्या रेषा असाच होता, ग्रह सगळे हेच होते. तेव्हा घटस्फोट का होत नव्हते, तर तेव्हा ऍडजस्टमेंट जास्त केली जायची. आता ऍडजस्टमेंट होत नाही म्हणून घटस्फोट होत आहेत, किंवा न्याय प्रक्रिया खूप सोपी झाली म्हणून घटस्फोट होतात. त्यामुळे मी हातावरनं कायम सांगतो की वादविवाद होणार आहेत का हे हातावरनं मी सांगतो, पण घटस्फोटापर्यंत तुम्ही जाणारच आहात की नाही, निर्णय घेणारच आहात की नाही, हे याच्यासाठी मात्र दोघांचे हात लागतात. जसं लग्न जुळवण्यासाठी दोघांचे हात पाहिजेत, तसं घटस्फोटच आहे की नाही त्याच्यासाठी दोघांचे हात पाहिजेत. तुमच्या संसारात वादविवाद आहेत का, तणाव आहेत का, हे प्रत्येकाच्या हातावरनं बघता येतं. ओके. म्हणजे हे लग्नापूर्वीच आपण बघून डिसाईड करू शकतो की पुढे जायचं की नाही? माझं म्हणणं लग्न बघताना किंवा लग्न ठरवताना एक कायम प्रश्न विचारला जातो, किती गुण जुळले. तर माझा त्याला थोडासा विरोध आहे. कारण 20 गुण जुळलेचा अर्थ कोणालाच माहित नाही, आणि 20 गुण जुळलेत म्हणजे लग्न टिकणारच असं कुठंच नाहीये. किंवा लोकांचा कल असतो 36 पैकी जास्तीत जास्त जुळले म्हणजे 36 पैकी मी म्हणेन 35 गुण जुळलेत आणि सगळी लग्न टिकली आहेत असं अजिबात नाहीये. किंवा ज्यांनी पत्रिकाच बघितली नाही त्यांचे 10च गुण जुळलेत तरी लग्न चांगले टिकलेत. माझं म्हणणं काय, तुम्ही या नंबर्सवर न जाता त्याचा फलादेश बघितला पाहिजे. म्हणजे काय, तर त्या मुलीचं दोघांचाही आयुष्यरेषा चांगली आहे का, त्या मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे का, हेल्थ चांगली आहे का, पैसा चांगला आहे का, आणि संतती प्राप्ती दोघांना आहे का. कारण हेल्थ, वेल्थ आणि संतती हे 3च मुद्दे असे आहेत की ज्याच्यामुळे सेपरेशन होऊ शकतं. मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, त्याच्यानंतर पैसा आणि संतती प्राप्ती, ह्या गोष्टी माझ्या म्हणणं ह्या तुम्ही बघा आकड्यांपेक्षा. तुम्ही जेव्हा कुंडली बघा, हस्तसामुद्रिक बघा, काही बघा, पण हे मुद्दे बघा की हे समोरच्याच्या हातात तुमचं डिसिजन या फॅक्टर्सवर असलं पाहिजे. येस. ओके सर, बऱ्याच वेळेस असं ऐकलं जातं की बाबा हातामध्ये 2 विवाह रेषा आहेत किंवा काय, त्याचा अर्थ 2 लग्न होतात की काय असतं, नेमकं कन्फ्युजन काय? 2 विवाह रेषा म्हणजे 2 लग्न असं अजिबातच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा काळ येतो की लग्न झाल्यानंतर एक 5 ते 6 वर्षांनी त्यांचं डिस्कनेक्शन होतं. कुठल्याही पार्टनरमध्ये 5 ते 6 वर्षांनी एक थोडंसं डिस्कनेक्शन येतं, आणि त्याच्यानंतर परत काही काळानंतर ते पार्टनर एकत्र चांगल्या पद्धतीने मेंटली म्हणतोय मी, म्हणजे सेपरेशन नाही पण एकाच घरात राहतात पण बोलत थोडंसं डिस्कनेक्शन येतं मेंटल, आणि ते परत कधी एकत्र येणार आहेत हे दुसऱ्या विवाह रेषावरनं कळतं. कारण बऱ्याचदा असं होतं की त्याला आता एक नवीन नाव निघालंय, सायलेंट डिवोर्स. म्हणजे काय, तर एकाच घरात राहतात पण सगळं वेगवेगळं स्वतःचं सगळं जगत असतात, ते परत कधी एकत्र येणार हे दुसऱ्या विवाह रेषावरनं कळतं. ओके, म्हणजे एकंदरीत की एकच लग्न आहे, फक्त ते 2 एपिसोड मध्ये डिवाइड. येस, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर एपिसोड हे येतात, चढ उतार होतात. ओके सर, यालाच पकडून आहे आता तुम्ही विवाह रेषेबद्दल आपण बोललो, तर आयुष्य रेषा आपण मगाशी ऑफ कॅमेरा पण बोलत होतो किती छोटी असते, तर त्याचं म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये, किंवा इव्हन मी ज्यावेळेस हे टॉपिक वाचत होतो मला असं वाटायचं की बाबा मध्ये ऍक्सिडेंट आहे आणि पुढच्या संपलेला आहे, तर याचं काय रिलेशन आहे म्हणजे आयुष्य? सर, कुठलाही निर्णय म्हणजे हातावरनं जेव्हा आम्ही प्रेडिक्शन देतो तेव्हा कुठलंही प्रेडिक्शन हे एका रेषेवरती कधीच नसतं. म्हणजे तुमची आयुष्य रेषा बारीक आहे म्हणून तुम्ही लवकर तुमचं आयुष्य संपणार आहे असं अजिबात नाही. आयुष्य संपण्यासाठी सगळ्या रेषा महत्वाच्या आहेत. म्हणजे आयुष्य रेषा महत्वाची आहे, भाग्यरेषा, हृदय रेषा, मस्तक रेषा, या सगळ्या रेषांचं कॉम्बिनेशन म्हणजे
तुमचं आयुष्य आहे. त्यामुळे आयुष्यरेषा लहान आहे याचा अर्थ फक्त त्याला बीपीचा त्रास असू शकतो, त्याला चक्कर येणं किंवा गर्दीमध्ये गेल्यावर घुसमटणं एवढ्या गोष्टी नक्की होतील, पण आयुष्य लगेच कमी आहे असं त्याचा अर्थ अजिबातच नाही. बरं. पण मग आता हे आपण व्ह्यूअर्सला समोर स्क्रीनवर दाखवतोय इमेज, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, तुम्ही बघू शकता. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही एका तज्ञाकडे जा, ज्यावेळेस तुमचा स्वतःचा काहीतरी ट्रायल एरर करण्यापेक्षा. नाहीतर तुम्ही पॉडकास्ट बघताना स्वतःचा हात बघाल आणि त्याच्या अनुसार काहीतरी डिसिजन घ्याल आणि ते चुकीच्या डिरेक्शनने जातील आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला नंतर होऊ शकतो. यासोबतच आपल्याला एक विचारायचं सर मला, की हातावर तीळ असणं म्हणजे तळहातावर तीळ असणं, आता हे शुभ आहे, अशुभ आहे का? त्याचा अर्थ काय असतो? हे तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही 100 हात ऑन एन एव्हरेज बघता, किती लोकांच्या हातावर असतं हे? सर, तीळ हातावर कुठेही असणं हे वाईटच. वाईट आहे? ओके. कायम वाईट. म्हणजे तीळ हातावरती कुठल्याही दृश्य भागात, तळहातावर, मागं नाही, तळहातावर कुठेही हात तीळ असला की तो वाईटच. ह्या गॅपमध्ये पण कुठेही? येस. ओके. तो ज्या बोटांवर असेल किंवा ज्या ठिकाणावर असेल त्या प्रत्येक बोटाला किंवा प्रत्येक ठिकाणाला एक एक ग्रह आहे. ओके. त्या ग्रहाचे रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. काही सांगू शकाल हे काय? येस. मधलं जे बोट आहे ते पोटाशी रिलेटेड आहे. बर. किंवा आपण पहिला करंगळीपासून बघितलं तर करंगळी हे वाचेच आहे. बुध म्हणजे वाचा. बर. सो बुधावरचं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या बोलण्यात प्रॉब्लेम येतो. तुम्ही कधीही ऑब्झर्व करा, जर तुमची करंगळी वाकडी किंवा छोटी असेल त्या माणसाला व्यक्त नाही होत आहेत, एक्सप्रेसच करता येत नाही त्या माणसाला. रवीचं बोट, हे जे बोट आहे हे रवीचं बोट आहे. रवीच्या बोटावरती जर तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या मानसन्मानात खूप कमतरता येते किंवा त्याचा अपमान बऱ्याचदा होतो. ह्या बोटावरती जर तीळ आलं, तुमच्या डोळ्यांशी आणि तुमच्या हृदयाशी काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. याच्यावरती मधलं जे बोट आहे त्याच्यावरती असेल तर पोटाशी रिलेटेड त्रास होतो. गुरुचं बोट आहे त्याच्यावरती जर असेल तर तुम्हाला डोक्याशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि अंगठा जो आहे, अंगठ्यावरती जर काही तीळ आला तर तुमच्या गुप्तांगांशी किंवा शुक्राशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींवरती प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे सेक्शुअल लाईफ खराब होऊ शकते किंवा प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा बऱ्याच पुरुषांना हे होत नाही, म्हणजे ते वडील नाही बनू शकत. बरं. नपुसंकता येते. असे प्रॉब्लेम येऊ शकतात. आता हे आपण कुठल्या हाताबद्दल बोलतोय की दोन्ही हातावर असंच आहे सेम? सर, ग्रह हे दोन्ही हातावरती सेमच आहे. सेमच. फक्त डाव्या हातावरती, डावा हात म्हणण्यापेक्षा आपण इनॅक्टिव्ह हँड म्हणूया. इनॅक्टिव्ह हँड म्हणजे काय, तर जो लेफ्टी माणूस आहे त्याचा उजवा हात हा इनॅक्टिव्ह आहे. बरोबर. आणि जो राईटी माणूस आहे त्याचा डावा हात इनॅक्टिव्ह आहे. इनॅक्टिव्ह हँडवर असेल तर त्याला 30-40% साधारण हे येते की असं होऊ शकतं. पण राईट हँडवर असेल तर ते होणारच. त्यामुळे इनॅक्टिव्ह हँडवर असेल तर चान्सेस 30 ते 40% असतात, पण राईट हँडवर आहे तर ते होणारच. बर. आणि समजा तीळ काढू शकतो का आपण? नाही. ओके. त्याच्यावर काही सोल्युशन नाहीच आहे. सर, आता मागच्याच आठवड्यात माझ्याकडे क्लायंट आली होती, आयुष्यरेषेवरती तीळ होता. ओके. आणि त्यांचं शनीचं बोट खराब होतं. आता याचं कॉम्बिनेशन असं झालं की पोटाशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून आयुष्यरेषेवरती त्यांच्या तीळ, आयुष्यरेषेला अडचण आहे. त्या व्यक्तीची एक किडनी फेल झाली होती. अरे बापरे. मधलं बोट म्हणजे मगाशी मी सांगितलं पोटाचे विकार. आणि आयुष्यरेषेवरती तीळ म्हणजे पोटाचा काहीतरी मेजर काहीतरी त्रास होणार, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यालाच त्रास होणार. त्या व्यक्तीची स्त्री होती, एक किडनीच फेल होती. बापरे. याला काही सोल्युशन पण आहे हस्तरेषाशास्त्रात? नाही, किडनी फेल वगैरे ह्याला सर सोल्युशन नाही. म्हणजे हे जे आता सिम्बॉल्स दिसत आहेत, समजा एखाद्याचा आहे आणि त्याला आता ते बदलायचंय तर काही करू शकतो तो? सर, मी तेच सांगितलं, उपाय जे आहेत ते फक्त तीव्रता कमी करू शकते. कुठलाही उपाय परमनंट सोल्युशन नाही. बर. आता सर आपण जसं म्हटलं ते यव साईन असतो अंगठ्यावर, तर याचा अर्थ काय आहे? ते किती लोकांमध्ये असतं आणि म्हणजे त्याची तीव्रता किंवा त्याचा इम्पॅक्ट एखाद्या पर्सनल लाईफवर काय होऊ शकतो? सर, आता याच्यावरती यव कुठे आहे त्याच्यावरती त्याचं कारकत्व ठरतं. ओके. म्हणजे तो कुठल्याही रेषांवरती असेल तर यव हा त्रासदायक. रेषा म्हणजे तळहातावर? हा, म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत, म्हणजे आयुष्य रेषा झाली, हृदय रेषा झाली, मस्तक रेषा झाली, याच्यावरती तो कुठेही असेल तरी तो त्रासदायक. ओके. पण तोच यव जर तुमच्या अंगठ्याच्या हे जे 2 सांधे आहेत त्या सांध्यांवरती असेल, याला आपण पेर म्हणतो, पहिल्या पेरावरती जर असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी पैशामुळे तुमचं काम अडणार नाही. तुमच्याकडे पैसा असो नसो
तुमच्या कामाला बरोबर पैसा अवेलेबल होणार आणि तुमचं काम होणार. बरं. त्यामुळे योग कुठे आहे त्याच्यावरती त्याचं महत्व आहे. आणि जर समजा खाली असेल तर योग खाली असेल तर हे शुक्र आहे, त्यामुळे शुक्राचं मग नपुंसकत्व येणार किंवा त्या गोष्टी येणार, त्या गोष्टी वाईट आहे. हा, म्हणजे तो हा पॉझिटिव्ह साईन आहे का निगेटिव्ह? सर कुठलंही साईन हे पूर्णपणे पॉझिटिव्ह नाही, पूर्णपणे निगेटिव्ह नाही. ते कुठे आहे त्याच्यावरती त्याचा पॉझिटिव्हनेस आणि निगेटिव्हनेस ठरतो. ओके. आणि हे दोन्ही हातावर असणं गरजेचं आहे. एका हातावर असून उपयोग नाही. पण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे सर. आता बरीच लोक, आम्ही बरेचसे पॉडकास्ट पण केले की 7.5 किंवा शनी वक्री या संदर्भात बोलतात. तर 7.5 ही दिसते का? म्हणजे पत्रिका न बघता हातावरून कळू शकतं का? सर महत्वाचं काय ना, 7.5 म्हणण्यापेक्षा मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्या वर्षी हा त्रास होणार आहे, 7.5 काय त्रास होईल हे कोणीच सांगत नाही. बरोबर. किंवा 7.5 2.5 की म्हणजे पहिल्या 2.5 वर्ष, दुसऱ्या 2.5 वर्ष नंतरच्या. सो त्याच्यात परफेक्ट तुम्ही कधीच सांगू शकत नाही की ह्या वर्षी होईल. पण मी हातावरनं तुम्हाला हे सांगतो, 7.5 वगैरे सगळं जाऊ द्या, तुमच्या 30व्या वर्षी, तुमच्या 35व्या वर्षी, तुमच्या 49व्या वर्षी तुम्हाला हे त्रास होणार आहे. सो इतकं डीप मध्ये पामिस्ट्री सांगू शकतो. ओके. कुंडलीपेक्षा डीप मध्ये हे म्हणजे काय होतं, सिंह राशीला 7.5 आहे. आता सिंह राशीत करोडो लोक असतील, म्हणजे सगळ्यांना सेमच त्रास होणार आहे का? बरोबर. पण त्यापेक्षा माझ्याकडे जो हात आलेला आहे, तो माझ्याकडे जो आलेला तो त्या इंडिव्हिज्युअल माणसाचा आहे आणि त्याला काय त्रास होणार हे जास्त महत्वाचं. मी त्या पद्धतीने हे याला बघतो. बरोबर. कारण ते केस टू केस बेसिस वेगवेगळे असू शकतात. सर आता बऱ्याच लोकांना, आता IT मध्ये जी लोक काम करतात त्यांचे हात सॉफ्ट आहेत कारण कॉम्प्युटरवर. तेच एखादा जर आता कन्स्ट्रक्शनवर मजूर असेल तर त्याने काम करून हे हातरेषा वगैरे सगळे झिजले जातात किंवा हे जे चढ उतार आहेत हे उंचवटे वगैरे नाही दिसत. आता हे नॉर्मल व्यक्तीच्या हातावर जे उंचवटे दिसतात त्याचा अर्थ काय होतो? आणि दुसरी गोष्ट, ते चांगलं आहे वाईट आहे काय? सर सर्वात महत्वाचं, त्या व्यक्तीचं प्रोफेशन कुठलंही असू देत, त्याच्या हाताचं टेक्स्चर नाही बदलत नाही. ओके. म्हणजे IT मध्ये काम करतोय म्हणून सगळ्यांचेच हात मऊ आहेत असं नाही होत. बर. तुम्ही ते जन्मता घेऊन आलेला असता आणि तुम्ही लेबोरियस वर्क करताय म्हणून सगळ्यांचे हात वृक्ष आहेत असंही नाही होत. तुम्ही त्या गोष्टी घेऊन आलेल्या असता, तुम्ही ते नशीब घेऊन आलेलं असतात. त्यामुळे हात कोमल आहे का? किंवा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी बघा, IT मध्ये काम करतात पण त्रास प्रत्येकाला वेगवेगळा आहे. म्हणजे असं नाही की IT मधले सगळेच सुखी आहेत आणि लेबोरियस वर्क करणारे सगळेच दुःखी आहेत, असं नाहीये. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकाचा हात वेगळा आहे. आता उंचवट्यांवरनं काय कळतं, तर पहिले आपण उंचवटे बघूया कुठले कुठले. हा जो पहिल्या बोटाच्या खालचा जो आहे ते गुरुचा उंचवटा आहे, त्याच्यानंतर शनीचा उंचवटा आहे, रवीचा आहे, बुधचा आहे, शुक्रचा आहे, इथे दोन्ही मंगळचे आहेत, चंद्राचे आहेत. असे प्रत्येक ग्रहाचे उंचवटे हातामध्ये डिवाइड केलेले आहेत. त्या प्रत्येक उंचवट्यावरनं त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडणार आहे किंवा कसं घडणार आहे ते त्या उंचवट्यांवरनं कळतं. ओके. आणि मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा सर, की आपण समजा हात दाखवल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे? कारण या घटना काही आपण ठरवून एकदा सगळं पाठ करून, किंवा आपण जसं म्हणतो की आपल्याला रोज भूक लागते तर एकदाच मी जेवलो आणि झालं आयुष्यभर हे केलं असं नाही. तर साधारण हे ऍज अ GPS किंवा डिरेक्शन दाखवत आहे असं जर आपल्याला फॉलो करायचं असेल तर त्या व्यक्तीनं असे कुठले माइलस्टोन आहेत त्याच्या आयुष्यातले की त्यावेळेस ही गोष्ट केलीच पाहिजे, म्हणजे ही मॅन्डेटरी थिंग आहे? येस, माझं म्हणणं याच्यात सर काय माहिती का, तुम्ही महत्वाचे निर्णय तुम्ही जेव्हा घेणार आहात आयुष्यातले, मग ते नोकरीमधनं व्यवसायात जाणं असेल किंवा व्यवसायातनं नोकरीत जाणं असेल किंवा नवीन व्यवसाय चालू करणं असेल किंवा लग्न करणं असेल, तुमच्या आयुष्यातली जी महत्वाची गोष्ट आहे ती घडायच्या आधी किंवा ती करायच्या आधी माझं म्हणणं आहे हा सल्ला घेतला पाहिजे, जेणेकरून त्याच्यात काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. आता एक साधं एक्झाम्पल देतो. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करावा की नको, हे माझ्याकडे भरपूर प्रश्न येतात की माझ्या हातात पार्टनरशिप लाभदायक आहे की नाही. मी त्यांना सांगतो पार्टनरशिप हे एक लग्नच आहे. लग्न जसं 2 व्यक्तींमध्ये होतं ते आयुष्य निभावण्यासाठी आणि हे तुमचा धंदा निभावण्यासाठी तुमच्यामधलं होणारं लग्नच आहे. मग त्याच्यात मी काय सांगतो की एका पार्टनरनी काय केलं पाहिजे आणि दुसऱ्या पार्टनरनी काय केलं पाहिजे आणि एकाने दुसऱ्याच्या ह्याच्यात लक्ष न देता काय केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याच्या हातामध्ये एक्झिक्युशन चांगलं आहे पण प्लॅनिंग नाहीये, त्यांनी प्लॅनिंग मध्ये पडायचं नाहीये, त्यांनी कायम फक्त एक्झिक्युशन कडे लक्ष द्यायचं. प्लॅनिंग जर दुसऱ्या हातात चांगलं आहे, दुसऱ्या माणसाच्या, प्लॅनिंग त्यांनीच करायचंय. आर्थिक प्लॅनिंग जे आहे ते कोणी करायचंय,
कॅश कोणी हँडल करायची किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मार्केटिंग कोणी करायचंय, या सगळ्या गोष्टी मी तिथं त्यांना लिहून देतो. 2 नावं लिहितो. इकडे तक्ता असतो माझा प्रॉपर. त्याच्यामध्ये मार्केटिंग, फायनान्स, डिसिजन मेकिंग हे असे सगळे लिहितो आणि ते कोणी काय करायचं ते मी त्यांना देतो. जेणेकरून त्यांना पुढच्या त्यांच्या व्यवसायात कधीच प्रॉब्लेम येत नाही. डिसिजन घ्यायला सोपं आहे. येस. म्हणजे चेकलिस्टचा एक प्रकार की याला फॉलो करा. राईट. ओके. सो माझं म्हणणं आहे प्रत्येक महत्वाचे निर्णय घेताना तुम्ही हे विचारलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एकंदरीत सरांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही समजा फॅमिली प्लॅनिंग करताय, मुलांचा विचार करताय जन्म देण्यासाठी किंवा तुम्ही लग्नाचा विचार करताय, त्यांचं एज्युकेशन असेल, नोकरी किंवा व्यवसाय असे महत्त्वाचे जे माइलस्टोन्स आहेत आपल्या आयुष्यातले, त्या प्रत्येक माइलस्टोनला तुम्ही एकदा कन्सल्टेशन घेतलं पाहिजे जेणेकरून पुढे होणाऱ्या चुका किंवा पश्चाताप, रिग्रेट तुम्हाला अव्हॉइड करता येईल. होपफुली तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. जर असंच प्रेम मिळालं तर आम्ही सरांना पुन्हा विनंती करू. नव्या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही पुन्हा निमंत्रित करू. असंच प्रेम करत राहा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये लिहा. सरांच्या टीमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांचं जे काही सोशल मीडिया हँडल्स असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांना संपर्क करू शकता. यासोबतच निरोप घेतो. थँक्यू सर. धन्यवाद सर.